पुढे बातमी नागपूरमधून। नागपूर एनजीओच्या आडून धर्मांतर प्रकरणावरून भाजप युवा मोर्चा आता आक्रमक झाला। भाजप युवा मोर्चाच्या शिष्टमंडळानं पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। या निवेदनाद्वारे या संपूर्ण प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती नाहीये, तर धर्मांतराचं एखादं मोठं संघटित रॅकेट किंवा षडयंत्र असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल तपास करून पडद्यामागून काम करणाऱ्या सर्व संशयित सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। एकच नाही, हे 15-20 लोकांची एक टीम आहे जे संपूर्ण विदर्भामध्ये काम करत आहे धर्मांतरणासाठी। आणि याच्यामधला मुख्य आरोपी तो गायब आहे। त्याचं नाव आम्ही खुल्या मीडियामध्ये न देता पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही दिलं आहे की याच्यावर सरासरी कारवाई करण्यात यावी म्हणून, कारण की त्यांनी जो वातावरण भडकवलेलं आहे आणि ह्या धर्मांतरांचं प्रकरण जे त्यांनी घडून आणलं तो त्याच्या प्यादा आहे। मेन जो आहे तो फरार आहे, त्याच्यावर चौकशी लावून आणि हे जे घटना यांनी केल्या असतील या घटनेची चौकशी करून यांच्यावर मुका लावण्यात यावं, विनंती आम्ही माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना केलेली आहे।